गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण बघणार आहोत सोनं चांदीविषयी, शेअर मार्केटविषयी आणि नवीन चालू झालेल्या शेअर मार्केटच्या पलीकडे ह्या कोर्सविषयी. ह्या तीन गोष्टी आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा हेडलाईन्सप्रमाणे चांदी 3 लाख रुपये किलो होणार हे मी 17 डिसेंबर 2025 म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं होतं. आज आहे 19/1/2026. मी आहे उदय कुर्तकोटी, हरणई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतोय. तर हे मी फक्त 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, पण त्यावेळेस दिवाळी 26 पर्यंत होईल असं सांगितलेलं होतं. पण सोनं आज याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 1,45,000 एका महिन्यात होईल आणि चांदी एका महिन्यात 2.25 लाखापर्यंत जाईल असं सांगितलेलं होतं. त्यावेळेस चांदी होती 1,60,000 रुपये. 1,60,000 ते 2.25 लाख हा डिफरन्स मोठा आहे आणि तो त्यावेळेस 1 महिन्यात जाईल असं सांगितलेलं होतं. पण माझा अंदाज चांदीमधला सबसेल चुकला आणि चांदी दिवाळीपर्यंत न जाता आजच 3 लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. आणि सोनं हे मी सांगितल्याप्रमाणे 1,45,000ला आजच नक्की जाईल हे मी तुम्हाला सांगू शकतो. या बाबतीत मी जी त्यावेळेस सांगितलेलं जे वाक्य होतं ते तुम्हाला मी परत ऐकवतो. चांदी ही 2.25 लाखाच्या आसपास पोहोचण्याची शक्यता दाट आहे आणि सोनं हे 1,45,000च्या आसपास पोहोचण्याची शक्यता दाट आहे. विचार करा, चांदी इथनं जवळजवळ तुम्हाला बघा मित्रांनो, मी महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं की सोनं हे 1,45,000 रुपये एका महिन्यात पोचण्याची शक्यता दाट आहे आणि हे माझा अंदाज खरा ठरलेला आहे. हा अंदाज नसून फॅक्ट्सवरती आधारित असा ही स्टॅटिस्टिकल म्हणता येईल अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ही तुम्हाला दिलेली होती. मी काही भविष्यकार नाही किंवा कुठला प्रेडिक्टर नाही, पण जे फॅक्ट्स असतात त्यावरून मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे हे बऱ्याच वेळा खरं ठरतं. म्हणजे 90% अबाऊ हे खरं ठरलेलं आहे. मला पुढच्या गोष्टी कळत नाहीत, नाही तर मी 100% खरं सांगितलं असतं. पण जे फॅक्ट्स दिसतात, समोर दिसतात, त्याच्यावरून कशा प्रकारे आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो या गोष्टीच मी कोर्समध्ये शिकवणार आहे. याच गोष्टी कोर्समध्ये घातलेल्या आहेत की ज्या कुठल्याही शेअर बाजारात शिकवल्या जात नाहीत, अशा त्या गोष्टी आहेत. आपण त्याच्याविषयी नंतर बोलू. आज शेअर मार्केट तुफानी पडणार आहे आणि याला कारणीभूत ट्रम्पनी जी ग्रीनलँड घेणारच मी, तर त्याला जो युरोपियन 8 कंट्रीजनी जो विरोध केलेला होता, हा विरोध ट्रम्पनी त्यांच्यावरती ॲडिशनल 10% टेरिफ आणि त्यातूनही नाही ऐकलं तर तो टेरिफ 25% करणार अशी घोषणा रविवारी केलेली आहे. आणि अशा घोषणेमुळे डावजोन्ससुद्धा तुम्ही जर का पाहिला तर हा डावजोन्स फ्युचर्स, नॅसडॅक फ्युचर, S&P 500 फ्युचर्ससुद्धा हे तुफानी पडलेले आहेत, 1%च्या आसपास पडलेले आहेत. तर त्याच्यामुळे आपलाही शेअर मार्केट आज पडणारच आहे. गिफ्ट निफ्टी ऑलरेडी पडलेला आहे आणि आपलंही शेअर मार्केट पडणार आहे. तर मित्रांनो, आपण मागच्या वर्षी जानेवारीपासून जे व्हिडिओज दिलेले आहेत त्याच्यामध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडायचे असतात हे सांगितलेलं आहे आणि ह्याचाच पुढला पार्ट आपण कोर्समध्येही शिकवणार आहोत. अधिकची माहिती आपण शिकवणार आहोत, पण फंडामेंटली जी काही बेसिक माहिती आहे ही आपण
अगदी सर्व व्हिडिओजमध्ये थोडी थोडी करून टाकलेली आहे वर्षभराच्या व्हिडिओमध्ये. तर ती तुम्ही पाहिली नसेल तर जरूर पाहून घ्या. तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आवडलं तर शेअर करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि अशा वाटे आपण पुढं जाणार आहोत. जर तुम्ही ती लिस्ट तयार केलेली असेल शेअर्सची, तर तुम्हाला आज शेअर्स विकत घ्यायची संधी नक्की येणार आहे. पण तुम्ही जर शेअर विकत घेणार असाल किंवा ETF विकत घेणार असाल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच खरेदी विक्रीचा निर्णय घ्या. माझ्या सांगण्यावरून नाही. माझं सांगणं चुकू शकतं. मी सेबी रजिस्टर्ड नाही. ॲनालिस्ट हे सेबी रजिस्टर्ड असतात. ते तुम्हाला योग्य सल्लामसलत देऊ शकतात, योग्य खात्रीशीर सल्लामसलत देऊ शकतात. आता मी सांगतो आपल्या कोर्सविषयी. आपला जो कोर्स आहे हा शेअर मार्केटच्या पलीकडे, म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे दिसत नाहीत गोष्टी त्या मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे रॅदर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा प्रॅक्टिकली तुम्हाला उपयोग होऊ शकतो. हे कुठल्याही फंडामेंटलमध्ये बसत नसतं, पण फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडायचे, इथपासनं शेअर किती वेळ होल्ड करायचे आणि शेअर कसे विकायचे, कशा पद्धतीत विकायचे, हे मी या कोर्समध्ये सांगतो. शिवाय प्रॅक्टिकल फंडे मी याच्यामध्ये तुम्हाला सांगत असतो की PE फक्त कमी असेल तर तो शेअर चांगला आहे असे बऱ्याच केसेसमध्ये होत नाही. उदाहरणार्थ PSU शेअर्स जर का तुम्ही घेतले तर PSU शेअर्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यांचे भाव हे खालीच असतात, पण शेअर वर्षानुवर्ष एकाच जागी सुस्तावलेले असतात. तर असे शेअर्स तुम्हाला फायदा म्हणजे ॲप्रिसिएशन हे मोठ्या प्रमाणावर मिळवून देऊ शकत नाहीत. तर हा एक त्याच्यामधला मोठा तोटा असतो. तर त्याच्यामुळे PE कमी असणे ही गोष्ट जरी चांगली असली, सर्व व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं असतं की PE कमी पाहिजे, पण PE कमी पाहिजे याचा अर्थ प्रत्येकाला PE कमी पाहिजे असा नसून प्रत्येक सेक्टरप्रमाणे, इंडस्ट्रीप्रमाणे हा PE कसा पाहिजे असतो हे बघणं महत्त्वाचं असतं. तर हे आपण कोर्समध्ये शिकवतो. मी तुम्हाला हे एक उदाहरण दिलं, असे कैक उदाहरणं मी त्याच्यामध्ये देणार आहे कोर्समध्ये. तर तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी उघड होतील. नॉमिनल फी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर का पाहिलं तर तुम्हाला इतकं शिकायला मिळणार आहे की ज्याच्यामधनं प्रॉफिट जो होणार आहे तो ट्रिमेंडस होणार आहे. म्हणजे फी ही अगदी निग्लिजिबल असणार आहे त्या प्रॉफिटच्या पुढं.